आर्याचा गेम पाहून पॅडीला तिच्यावर डाऊट वाटत आहे। पॅडीला असं वाटत आहे की आर्या डबल गेम खेळत आहे आणि यामुळेच पॅडी आर्याला काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत आहे। मला तर असं वाटतंय की आर्यामध्ये चेंजेस आला जेव्हापासून निक्की ग्रुप ए मधून बाहेर आली। तर याच विषयावर मी बोलणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। जेव्हापासून निक्की टीम ए मधून बाहेर झाली, आर्याचा एक वेगळाच नेचर आणि आर्याचा एक वेगळाच बिहेवियर पाहायला मिळत आहे आणि लास्ट भाऊच्या धक्क्यावर आर्याला रितेश कडून खूप जास्त तिच्या कामासाठी वाहवा पण मिळालेली आहे। रितेश देशमुखने तिची प्रशंसा पण खूप वेळा केली आहे आणि यामुळे असं वाटत आहे की आर्याचा जो गेम आहे तो कुठेतरी बदललाय, कारण आर्या ग्रुप ए कडे पण जाते, त्यांच्याशी पण खूप बोलत असते आणि ग्रुप बी सोबत पण खूप बोलत असते, पण हे आर्याचं वागणं पॅडीला खटकत आहे। यामुळे पॅडीने एकदा ने दोनदा ने तीनदा आर्यासोबत बोलला आणि तिला समजवण्याचा पण प्रयत्न केलाय की टीम ए ने तुझ्यासोबत खूप वेळा भांडण केले, टीम ए ने तुझ्यासोबत खूप वेळा आर्ग्युमेंट पण केली आहे आणि परत एकदा तू त्याच टीमकडे जातेस, त्या टीम मध्ये बसत आहेस, त्यांच्यासोबत गप्पा करतेस, त्यांच्यासोबत बोलणं तुझं बघायला भेटत आहे आणि मला हे तुझं वागणं आवडत नाहीये। कारण आम्हाला समजत नाही की तू टीम ए कडे आहेस की तू टीम बी कडे आहेस, कारण तू टीम ए सोबत पण बोलत आहेस आणि टीम बी सोबत पण बोलत आहेस आणि दोन्ही टीम सोबत तुझं बोलणं पाहून मला असं वाटत आहे की कुठेतरी तुझं पाऊल चुकत आहे। कारण टीम ए ने ज्या प्रकारे तुझ्यासोबत बिहेवियर केलाय तू ते सर्व विसरली आहेस आणि परत एकदा तू टीम ए कडे गेली आहेस। टीम ए ने तुझ्यासोबत खूप वेगळा बिहेवियर केलाय आणि तरी पण तू त्या लोकांसोबत बोलत आहेस। मला असं वाटतं परत एकदा ती चूक व्हायला नको, म्हणून हे तुला सांगतोय असं पॅडी दादा आर्याला बोलत आहेत, आर्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि मला पण असं वाटतं जेव्हापासून निक्की टीम ए ला सोडून गेली आहे तेव्हापासून आर्या टीम ए सोबत खूप जास्त बोलताना दिसत आहे आणि टीम बी सोबत खूप कमी बोलताना दिसत आहे। तुम्हाला काय वाटते अपडेट विषयी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।